हॅलो. खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी हाऊसवाईफ आहे, 2 मुली आहेत आणि बिझनेस साईड बाय साईड करते आणि जॉब पण करते. त्यामुळे फारसा असा वेळ मिळत नाही आहे. पण खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ आहे. प्रत्येकजण मराठी माणूस नाही म्हटलं तरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करतो, जशी मी करते. आणि मी ॲक्च्युली खूप घाई केली बिझनेस स्टार्ट करण्याची जेव्हा लहान मूल होतं. पण मी पूर्णपणे बंद पण नाही केलं कारण मला माहिती होतं एकदा लिंक लागली, एकदा कस्टमर जोडले गेले तर ते ब्रेक करणं किंवा स्किप करणं खूप प्रॉब्लेम होतो तुम्हाला, म्हणजे प्रत्येक बिझनेसवाल्यांना. सो तो बंद कधी करायचा नसतो. आणि जो पण तुम्ही बिझनेस कधी करायला जाल, आत्ता म्हणजे माझा बिझनेस गेले 8-9 वर्ष मी चालवते. आत्ता मी जेव्हा मला वेळ मिळेल सॅटर्डे संडे तेव्हा मी व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. पण मी बिझनेस पूर्णपणे बंद नाही केला आणि मला करायचंही नाही आहे. साईड बाय साईड मी मुलांचा अभ्यास, स्कूल, जॉब आणि मार्केटिंग या सगळ्या गोष्टी सांभाळून या गोष्टी करते. बऱ्याच जणांना बिझनेस करायचा असेल तर त्या लोकांना मी आवर्जून सांगेन की आपल्याला ना बिझनेसबद्दल काहीही माहिती नसतं. कपड्यांचा असो, ज्वेलरीचा असो किंवा इतर कोणताही तुम्ही बिझनेस करताय तर कुठे मार्केट आहे, कुठे जायला पाहिजे, कुठे चांगला मार्केट आहे, ती कमीमध्ये आपल्याला मिळते, या सगळ्याच गोष्टीचा सगळेजण विचार करत असतील. मी जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हासुद्धा मला काही माहिती नव्हतं. मग मी बऱ्याच ठिकाणी मार्केटिंग केलं. कळलं की काय फॅब्रिक मिळतं, कसं मिळतं. तर मी पण बऱ्यापैकी थोडीफार लॉस झालेली आहे, नाही असं नाही आहे, कारण की आपल्याला एक्सपिरियन्स नसतो. तर तुमचा लॉस न होण्यासाठी हा व्हिडिओ काढते. तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल किंवा इतर कोणता, तर तुम्ही जिथे जाणार असाल, सपोज मी तुम्हाला सुरतच सांगेन किंवा मी आत्ताच सुरतला जाऊन आलेली आहे, आठवडाभर किंवा 3-4 दिवस झाले असते. मी बऱ्याच जणांना विचारलं तेव्हा मला बऱ्याच जणांचा रिप्लाय आला की तिथे माल चांगला मिळत नाही, तिथे फॅब्रिक चांगलं मिळत नाही, असं बऱ्याच जणांनी मला सांगितलं. त्यामुळे मी अवॉइड केलं. गेले 8 वर्ष मी अवॉइड करत होती. फायनली मी तिकडे जाऊन आली. मी पूर्ण मार्केट सर्च केलं. पण तिथे जाण्याआधी मी 1 आठवडा सुरतचे सगळे व्हिडिओज बघून काढले. मला जेवढा वेळ मिळायचा, रात्रीचा, संध्याकाळचा, जेवण बनवल्यानंतरचा जे पण वेळ मिळायचा त्या वेळेत मी पूर्ण व्हिडिओ बघायची. सुरतमध्ये कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, कसं जायचं आहे. तुम्हाला पण तेच सांगेन की कुठलंही मार्केटिंग कराल त्याच्या 1 ते 2 दिवस आधी तुम्हाला ते पूर्ण मार्केट सर्च करायचं आहे. फ्रॉड व्हिडिओ बरेच असतात. तुम्हाला माहीतच असेल की सुरतला जर तुम्ही गेलात तर तिथे बरेचसे एजंट असतात जे तुम्हाला फसवतात. आणि आपण मेहनतीचे काही 20-30 हजार रुपये किंवा 50,000 आपण मेहनतीचे घेऊन जातो आणि त्याचा जर माल आणला तो नाही गेला तर ते परत पैसा कमवण्यासाठी आपल्याला तेवढाच वेळ लागतो. तर तसं नका करू. माझ्यासोबत बऱ्याचदा असं झालेलं आहे. पण मी त्यातून मार्ग काढून बाहेर आलेली आहे आणि आता खूप मस्त चाललं आहे माझं. म्हणजे ऑनलाईन बरेचसे कस्टमर आहेत. स्टेटस तर नाही म्हटलं तरी 2,500च्या पुढे माझे स्टेटसचे कस्टमर आहेत. सो एक व्हिडिओ गेल्यानंतर मला तसा रिप्लाय मिळतो. सो मीसुद्धा सुरतला बरेचसे दुकान आधीच बघितले होते, कारण की मला माहिती आहे मी जिथे जाणार आहे तिथे मी ऑटो केले त्या रोडवर जाणार, त्या शॉपमध्ये जाऊन मला बघायचं आहे कपडा कसा आहे, काय आहे. पण बेस्ट आहे. असे बरेचसे ज्यांना किड्स कलेक्शन करायचं असेल त्याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा. सुरतच नाही म्हणत आहे, अहमदाबादला पण होलसेल मार्केट आहे, सुरत आहे, कोलकाताला तुम्हाला किड्सचं कलेक्शन मिळेल. आमचंसुद्धा किड्स कलेक्शन आहे, पण आमचं होजेरीमध्ये आहे. जर तुम्हाला क्वालिटीचा कपडा ठेवायचा असेल तर आमचं होजेरीचं आहे. साड्यांचं कलेक्शन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन पहिलं व्हिडिओ बघा. ऑनलाईन बरेचसे आहेत. तुम्ही जर लोकांना विचारायला जाणार तर लोक तुम्हाला हे सांगणार की नाही नाही, तिकडे स्वस्त पण नाही आणि कपडा पण चांगला नाही. मला भरपूर एक्सपिरियन्स आला याचा की मी बऱ्याच जणांना विचारलं आणि बऱ्याच जणांचा हाच एक रिप्लाय होता की कपडा चांगला नाही आहे तिथे, नको जाऊस म्हणून. त्यामुळे माझे 8 वर्ष मी वाया घालवले, कारण की मला कॉस्टलीच मिळायचं बऱ्याच गोष्टी आणि मला ते विकायला पण प्रॉब्लेम व्हायचा. आणि माझं पहिल्यापासून एकच आहे की मला क्वालिटी द्यायची होती कस्टमर लोकांना, जेणेकरून मी माझं शॉप जेव्हा 1 महिना बंद ठेवलं होतं, मला व्हिडिओ शूट करायला नाही मिळालं जेव्हा मी अलिबागला शिफ्ट झाले, त्याच्यानंतर मी खूप विचार केला. मी म्हटलं नाही. माझे कस्टमर मला सारखे मेसेज करत होते की नाही तू घर पण स्टार्ट कर, तुझ्याकडे जे क्वालिटी आहे, कपडे आहे ते इतर कुठेही आम्हाला मिळत नाही आणि मिळाले तरी ते खूप रेट हाय मिळतात. माझ्याकडे 850 विथ दुपट्टा सेट मिळतो, तर तेच बाहेर तुम्हाला 1250च्या 1450 या रेटला मिळतं. प्लस साईज जी 3+ची साईज असते तीसुद्धा तुम्हाला कमी रेटमध्ये मिळते.
सो हाच मुद्दा होता मला सांगण्याचा. तुम्ही जिथे पण कोणताही बिझनेस करा, कुठेही तुम्हाला जायचं असेल तर त्या जाण्याआधी म्हणजे तुम्ही गेलात आणि तिथे एजंट मिळाला तर तुम्हाला तुमचे मेहनतीचे पैसे वाया जाणारच आहेत. त्यापेक्षा तुम्ही अभ्यास करा त्या गोष्टीवर. मी सतत म्हणजे मला वेळ मिळाला, मी ठरवलं की हां मला इथे जायचं. राजस्थानच्या साड्या मी बऱ्याच आणल्या आणि त्याचा रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला. ते सुद्धा असंच आहे, बऱ्याच गोष्टी मी शोधत असते आणि मला जर वाटलं की हां हे छान आहे, इथे जाऊन बघायला पाहिजे, मग मस्त तुम्ही जाऊन बघू शकता. आणि ते पण अगदी कमीमध्ये. कोण कोण बसने जातं, प्रायव्हेट कारने जातं, काही गरज नाही. बोरिवलीवरून, पनवेलवरून किंवा इतर कुठूनही तुम्हाला सुरत गाडी मिळते आणि ती पण खूप कमी रेटमध्ये मिळते. म्हणजे 1000 रुपये किंवा 500 रुपयामध्ये तुम्ही येऊन जाऊ शकता. सो कुठेही जाल तेव्हा. मी फक्त सुरतचं का म्हणते, कारण की मी तिथे व्हिजिट करून आले म्हणून मी तुम्हाला सांगते. पण इतर कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर ट्रेन प्रवास हा बेस्ट आहे. लवकर जाऊन येता तुमचं जो एक्सपेन्स आहे तो तुम्हाला वाचवायचा असेल तर ट्रेन बेस्ट आहे. आणि अजून जर तुम्हाला कोणत्या गोष्टी म्हणजे बिझनेस स्टार्ट करायचं आहे, समजत नाही आहे कसं करायचं आहे, तर नक्की मला मेसेज करा. मी तुम्हाला सांगेन कुठे जा, काय जा, या रेटला तुम्हाला मिळतं आहे, इथे जा. पण मिनिमम तुमची अमाऊंट जी आहे ती जे बिझनेससाठी म्हणाल तर 25 ते 20,000 तुम्हाला मिनिमम पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही माल वाढू शकता. मग जे पण आहे मी तुम्हाला एक एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. पण नक्की हा व्हिडिओ बघा आणि मगच प्लॅनिंग करा कुठे जाण्यासाठी. आणि जिथे जाल तिथे व्हिडिओ बरेचसे बघा आणि मगच त्या आपण जिथे पण जाऊ ते लोकेशनमध्ये तिथे तुम्हाला सेफ पण वाटेल आणि तुमचा लॉस पण नाही होणार. सो थँक्यू.